नमस्कार मंडळी, आपण सध्या हरंगुळ रेल्वे स्टेशन येथे आहोत. हे हरंगुळचं रेल्वे स्टेशन आणि आपल्या सोबत वरलेली गाडी हरंगुळ पुणे एक्सप्रेस या गाडीने आपण आता हरंगुळ ते पुणे असा प्रवास करणार आहोत. तर चला मंडळी, हरंगुळ ते पुणे रेल्वे प्रवास आपण आज एन्जॉय करूया. अशा प्रकारची ही हरंगुळ पुणे एक्सप्रेस आहे. या गाडीला मागच्या साईडला 3 जनरलचे डबे आहेत आणि पुढच्या साईडला 1 जनरलचा डब्बा आहे आणि 1 EOG कोच आहे. 5 स्लीपर, 5 थर्ड एसी आणि 1 सेकंड एसी गाडी आहे. 4 जनरल, 1 EOG आणि 1 SLR अशा प्रकारचं या गाडीचं कोच कंपोजिशन आहे. हे पुण्याचं व्याप 7 रेल्वे इंजिन. हे 130च्या स्पीडनं पळण्यासाठी योग्य असं हे इंजिन आहे आणि आपल्या हरंगुळ पुणे गाडीला 130ची स्पीड देण्यात आलेली आहे. कुर्डुवाडी ते पुणे या दरम्यान ही गाडी 130च्या स्पीडने धावते. त्यामुळे या गाडीला व्याप 7 हे रेल्वे इंजिन वापरलं जातं. हा हरंगुळ रेल्वे स्टेशनचा परिसर एकदम रम्य असा हा परिसर आहे. बार्शी रोडला लागूनच हे रेल्वे स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी खूप वाहतूक आणि लोकांची खूप रहदारी असते आणि लातूरमधील लोकांसाठी ही खूप आता आवडती गाडी झालेली आहे. दुपारी 3ला हरंगुळ येथून निघाली की रात्री 9 वाजताही आपल्याला गाडी पुण्याला पोहोचवते. त्यामुळे ही गाडी सर्व प्रवाशांच्या पसंतीची गाडी ठरलेली आहे. पण ही गाडी रेग्युलर करणं खूप महत्त्वाचं आहे. या गाडीला अजूनही स्पेशल नंबर डे चालवलं जात आहे. ही गाडी रेग्युलर नंबरने केली तर ही गाडी कधी बंद पडणार नाही. स्पेशल गाडी असली की ती कधीही बंद करता येते. रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ही गाडी लवकरात लवकर रेग्युलर करावी. त्यामुळे लातूरकरांना थोडंसं अजून 10 रुपये कमी तिकीट होईल, कारण स्पेशल एक्सप्रेस म्हणलं की तिकीट जास्त राहतं. हे उदगीरची रील स्टार बकासूर. चला चला. या दिवाळीमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. या दिवाळीमध्ये प्रवाशांनी या रेल्वेला खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे. रेल्वेने हा प्रतिसाद पाहता या गाडीला रेग्युलर इंटरसिटी गाडीचे सिटिंगचे डबे द्यायला पाहिजे. आपण स्लीपरच्या डब्यामध्ये प्रवाशांकडून खूप तिकीट घेत आहे. सिटिंगचे डबे दिले तर या गाडीचं तिकीटही कमी होणार आहे आणि प्रवाशांना यामुळे खूप फायदा होणार आहे. आपण दिवसातून या गाडीच्या 4 फेऱ्या जरी केल्या तर आपल्याला जमणार आहे, कारण इंटरसिटी गाड्या दिवसातून 2-3 फेऱ्या मारतात. ही लातूरची नवीन MIDC एरिया आहे आणि हा बार्शी रोड आहे. त्यामुळे हा बार्शी रोड आपल्याला सोबतच चालणार आहे. पूर्वी नॅरोगेज रेल्वे होती ती बार्शी रोडच्या कडेने कुर्डुवाडीपर्यंत जायची, पण या ब्रॉडगेज झाल्यापासून हा रूट थोडासा मध्ये घेण्यात आलेला आहे. पूर्वी हा रूट हा असाच बार्शी रोडच्या कडेने पुढे मांजरेश्वर मारुतीच्या समोरून हा रूट जायचा. तो रूट बदलून आता हनुमान मंदिराच्या मागच्या साईडनं हा रूट घेण्यात आलेला आहे, कारण रोडला खूप लागून हा रेल्वे ट्रॅक जात होता. आणि या पलीकडच्या साईडला विमानतळ येतं. पलीकडे लातूरचं जे विमानतळ आहे ते या पलीकडच्या साईडला येतं. पुढे गेल्यानंतर विमानतळाकडे जाणारा आपल्याला रोड दिसतो आणि या बाजूच्या
लेफ्ट साईडला आपल्याला मांजरा कारखाना आहे, तो पलीकडे साईडला आहे आणि तिकडेच नवीन रेल कोच फॅक्टरी पण आहे. अशा प्रकारचं हे दुपारच्या टायमातलं लातूर येथलं हे वातावरण आहे. ह्या एरियाला 12 नंबर पाटी असं म्हटलं जातं. आणि ह्या चढापासून जो पलीकडं रोड गेलेला आहे कोपऱ्यापासून, तो रस्ता विमानतळाकडे जातो. लातूरचं विमानतळ अजूनही व्यावसायिकरित्या चालू झालेलं नाही आहे. ते फक्त प्रायव्हेट विमानासाठी कधीतरी वापर होतो. विलासराव देशमुख होते तेव्हा ते विमानतळ खूप कार्यान्वित होतं. आणि आपल्यासमोर मांजरेश्वर हनुमान मंदिर, या ठिकाणचं हे हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध असं हे हनुमान मंदिर आहे. अशा प्रकारचा हा आपल्या लातूरचा परिसर. या ठिकाणी मुरमाड जमिनी असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण प्लॉटिंग झालेले आहेत. असं रेल्वेतून बाहेरच्या गाड्या पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. लहान मुलांना खूप मजा वाटते असं रेल्वेतून गाड्या पाहणे, आणि बसमधून रेल्वे पाहणं आणि रेल्वेतून बस पाहणं, गाड्या पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे प्रवासामधले अनुभव हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपण आता मुरुड रेल्वे स्टेशन येथे आहोत. मुरुडचं हे रेल्वे स्टेशन, या ठिकाणी प्रवाशांसाठी सद्यस्थितीला सुखसोयींची आणि प्लॅटफॉर्मची खूप मोठी कमतरता आहे. आता आपण हे प्रवासी पाहू शकता. हा रेल्वे ट्रॅकच्या कडेने पळत येऊन आपल्या या जनरल डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठी कसल्याच प्रकारची या ठिकाणी सोय नाही आहे. प्लॅटफॉर्म लहान आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी खूप मोठा त्रास आहे. म्हाताऱ्या माणसांना, लहान मुलांना या रेल्वे चढणं तर खूप मोठी अवघड गोष्ट झालेली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे येथे थांबा दिला, पण या ठिकाणी सोय केली नाही. एखादा म्हातारा प्रवासी पडला, लहान मुलं पडली तर याचा जिम्मेदार कोण, हा मोठा प्रश्न आहे. प्रवासी प्रवास करतच असतात, आपण जसं ठेवाल तसं ते राहत असतात. पण रेल्वे प्रशासनाची या ठिकाणी काळजी घेण्याची खूप गरज आहे. या ठिकाणी आपण किमान मुरुम भरून, जसं हारंगुळा आपण अलीकडच्या साईडला पलीकडच्या साईडला जसं समतल जमीन केली आहे, तशी जमीन या ठिकाणी करून प्रवाशांसाठी थोडंफार का होईना काहीतरी आपण या ठिकाणी केलं पाहिजे. असा रिस्कमध्ये प्रवास करणं, एखादा खाली माणूस पडला तर या खडी खूप लागतात, प्रवाशांना खूप मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. आपण सर्वच रेल्वेंना या ठिकाणी थांबा दिलेला आहे. रात्रीच्या वेळेस तर या ठिकाणी प्रवाशांसाठी उतरणं म्हणजे एक खूप अवघड गोष्ट आहे. दिवसा माणूस कसं तरी लक्ष देऊन उतरेल, पण रात्रीच्या वेळेस या ठिकाणी उतरणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. लातूर मुंबई एक्सप्रेस सोडलं तर सर्व रेल्वेगाड्या आता मुरुड येथे थांबत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवण्याची खूप नितांत आवश्यकता आहे आणि ते लवकरात लवकर करण्याची गरज आहे. आपली गाडी आता मुरुड रेल्वे स्टेशन येथून निघालेली आहे. मुरुड हे लातूर जिल्ह्यातील खूप महत्त्वाचं शहर आहे आणि हे तालुका लेवलचं गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणं, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी ट्रॅक पण वाढवणं गरजेचं आहे. या ठिकाणी क्रॉसिंगसाठी आपण गाड्या उभा करू शकतो. त्यामुळे मुरुड येथे रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी प्रवाशांची संख्या अधिकाधिक वाढत आहे.
धाराशिव रेल्वे स्टेशन निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मराठवाड्यातील एक जिल्हा म्हणजे आपला धाराशिव जिल्हा आणि भविष्यातील जंक्शन रेल्वे स्टेशन या ठिकाणाहूनच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव अशा प्रकारचा एक नवीन रेल्वे मार्ग लवकरात लवकर तयार होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे भविष्यामध्ये सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, मुंबई अशा प्रकारच्या रेल्वे चालवण्यासाठी तो मार्ग कामाला येणार आहे आणि सोलापूर येथून नागपूरसाठी, विशाखापट्टणमसाठी नवीन रेल्वे सोडण्यासाठी हा मार्ग लवकरात लवकर कामाला येणार आहे। त्यामुळे 1-2 वर्षामध्ये धाराशिव हे रेल्वे जंक्शन होणार आहे। अशा प्रकारचं हे धाराशिवचं रेल्वे स्टेशन धाराशिव येथे सद्यस्थितीला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 कार्यान्वित आहेत। भविष्यामध्ये जंक्शन झाल्यानंतर या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवावे लागतील। अशा प्रकारचं हे धाराशिवचं रेल्वे स्टेशन आहे। या बालाघाटच्या डोंगररांगा या डोंगररांगामध्ये बसलेला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। या जिल्ह्याचा एक इतिहास सांगितला जातो। धारासूर नावाचा एक राक्षस या ठिकाणी आला होता। त्याला मारण्यासाठी या ठिकाणी महादेवाने अवतार घेतला आणि त्याला मारलं आणि या ठिकाणी महादेवाचं एक मंदिर आहे। मग त्या ठिकाणाहून धारा हा त्या राक्षसाच्या नावावरून धारा घेतलं आणि महादेवाच्या नावावरून शिव असं घेतलेलं आहे। त्यामुळे धारा शिव असं या ठिकाणचं नामकरण झालेलं आहे अशी या ठिकाणी कथा सांगितली जाते। आणि या डोंगररांगामध्ये धाराशिवच्या लेण्या पण प्रसिद्ध आहेत। या ठिकाणी पर्यटक येत नाहीत, पण या ठिकाणी खूप जुना इतिहास, या ठिकाणच्या जुन्या लेण्या, पार्श्वनाथाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी महादेवाचं असं मंदिर आहे। त्यामुळे इथे धारासुराचा वध केल्यानंतर या ठिकाणी महादेव वसलेले आहेत। त्यामुळे इथे धाराशिव असं या जिल्ह्याचं नाव आहे। निजाम राजवटीमध्ये या शहराचं नाव उस्मानाबाद असं करण्यात आलेलं होतं। आता आपल्या नवीन सरकारने परत हे धाराशिव नाव आपल्या जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे। असं हे धाराशिव जिल्ह्याचं महत्त्व आहे। पलीकडे साईडला जो आपल्याला बारका पूल दिसत आहे तो नॅरोगेज रेल्वेचा पूल आहे। त्या ठिकाणाहून जुनी लातूर ते मिरज नॅरोगेज रेल्वे चालायची, ती रेल्वे त्या ट्रॅकवरून चालायची। अजूनही जुन्या रेल्वेचे काही अवशेष आपल्याला या रूटवर पाहायला मिळतात। हा बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनचा परिसर आहे। बार्शी हे खूप जुनं असं व्यापारी ठिकाण सोलापूर जिल्ह्यामधील ज्वारीचं कोठार म्हणून या बार्शी तालुक्याला ओळखलं जातं। नॅरोगेज रेल्वेला पूर्वी बार्शी लाईट रेल्वे असंही ओळखलं जायचं, कारण पुणेतून बार्शीसाठी व्यापारासाठी इंग्रजांनी ही रेल्वे चालू केलेली होती। त्या काळचं व्यापारासाठी एक मुख्य ठिकाण म्हणून बार्शीची ओळख होती। पूर्वी कुर्डवाडी रेल्वे स्टेशनचं नाव बार्शी रोड रेल्वे स्टेशन असं होतं। नंतर त्या रेल्वे स्टेशनचं नाव कुर्डवाडी ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे बार्शीकडे येणाऱ्या रोडवर जे गाव वसलं होतं ते बार्शी रोड रेल्वे स्टेशन अशी पूर्वीची कुर्डवाडी रेल्वे स्टेशनची आख्यायिका आहे। अशा प्रकारचं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र हे बार्शी आहे। सद्यस्थितीला बार्शी येथे 2 प्लॅटफॉर्म कार्यान्वित आहेत।
आणि या रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्याचा थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे बार्शी येथून मुंबईला जाणं, हैदराबादला जाणं, इतर शहरामध्ये जाणं अगदी सोपं झालेलं आहे। बार्शीचं रेल्वे स्टेशन हे शहरापासून थोड्या लांब अंतरावर आहे, त्यामुळे इथे येण्या जाण्यासाठी थोडा लोकांना त्रास होत असतो। जेवढेही या रूटवर नवीन रेल्वे स्टेशन झालेले आहेत ते सर्व शहराच्या बाहेर करण्यात आलेले आहेत, त्यामुळे थोडं लोकांना येण्या जाण्यासाठी थोडा त्रास होत असतो। ॲटोवाल्यांचं भाडं जास्त असतं आणि मध्ये येण्यासाठी लोकांना ट्रान्सपोर्टची कमतरता असते। आता लातूरचं रेल्वे स्टेशनही खूप असं लांब करण्यात आलेलं आहे, धाराशिवचं रेल्वे स्टेशनही असं लांब झालेलं आहे। त्याचप्रकारे हे बार्शीचं रेल्वे स्टेशनही शहरापासून खूप अंतरावर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे या शहरामध्ये स्टेशनपर्यंत पोहोचणं जरा थोडी अवघड गोष्ट आहे। आपण आता कुर्डुवाडी जंक्शन रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। कुर्डुवाडीचं पूर्वीचं नाव आपण आता सांगितल्याप्रमाणे बार्शी रोड रेल्वे स्टेशन असं कुर्डुवाडीचं नाव होतं। कुर्डुवाडी हे खूप महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे। या ठिकाणी पूर्वी नॅरोगेज रेल्वेची फॅक्टरी होती। या ठिकाणी नॅरोगेज रेल्वेचे कोच तयार करत होते। ती फॅक्टरी सद्यस्थितीला बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी RPFचं ट्रेनिंग सेंटर होतं। कुर्डुवाडी येथे रेल्वेच्या खूप सुविधा होत्या, त्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत। यामुळे कुर्डुवाडीचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी RPF ट्रेनिंग सेंटर असेल, या ठिकाणची रेल कोच फॅक्टरी असेल, या गोष्टी बंद करून या ठिकाणचं रोजगार कमी करण्यात आलेला आहे। सद्यस्थितीला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन येथे रिडेव्हलपमेंटचे खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत। कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनची नवीन इमारतीचं कामही पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आता या ठिकाणी अजून एक प्लॅटफॉर्मही वाढणार आहे। सद्यस्थितीला कुर्डुवाडी येथे 4 प्लॅटफॉर्म कार्यान्वित आहेत। आता या ठिकाणी अजून एक प्लॅटफॉर्म वाढून या ठिकाणी 5 प्लॅटफॉर्म होणार आहेत। जो आपल्याला पलीकडे साईडला जो ट्रॅक गेलेला दिसत आहे तो पूर्वीचा नॅरोगेज रेल्वे कोच फॅक्टरी होती, त्या ठिकाणी तो ट्रॅक जात होता आणि त्या ठिकाणी नॅरोगेज रेल्वेचे डबे तयार करण्यात येत होते। अशा प्रकारचा हा कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनचा परिसर। या ठिकाणी लातूर ते मिरज या मार्गावर पूर्वी लातूर ते पंढरपूर देवाची गाडी म्हणून लहान गाडी चालायची नॅरोगेज रेल्वे। त्या गाडीने लहानपणी फिरण्याचा आनंद खूप वेगळाच होता। सद्यस्थितीला सर्व ठिकाणी ब्रॉडगेज झालेला आहे, त्यामुळे जुन्या रेल्वेमध्ये जे पूर्वीचे लोक होते जे त्या रेल्वेने प्रवास केलेले आहेत त्यांना तो अनुभव अजूनही आठवत असेल। अशा प्रकारे आता इथून पुढे आपल्याला डबल लाईन आहे आणि हा रूट आता आपल्या गाडीसाठी 130च्या स्पीडने पळण्यासाठी कम्फर्टेबल आहे। त्यामुळे कुर्डुवाडी ते पुणे या मार्गावर हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही 130च्या स्पीडने धावते। या गाडीला नांदेड पुणे या रेल्वेचा रँक वापरला जातो आणि ही गाडी पूर्ण LHB डब्याची आहे, त्यामुळे ही गाडी 130च्या स्पीडने पळण्यासाठी कम्फर्टेबल आहे। त्यामुळे ही गाडी या रूटवर 130च्या स्पीडने धावते। या रूटवर डबल लाईन झाल्यामुळे आणि पूर्ण हे इलेक्ट्रिफिकेशन झाल्यामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे। पूर्वी कुर्डुवाडी ते पुणे या मार्गावर जाण्यासाठी 5 ते 6 तास लागायचे, आता हा वेळ खूप वाचलेला आहे आणि डबल ट्रॅक असल्यामुळे येथे क्रॉसिंगसाठी जास्त वेळ गाड्या थांबवणं आता कमी झालेलं आहे। त्यामुळे हा मार्ग सद्यस्थितीला खूप फास्ट असा मार्ग झालेला आहे।
त्याचप्रमाणे आता कुर्डुवाडी ते लातूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसचं ट्रायल होणार आहे आणि पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस लातूर मार्गे चालवण्याचा रेल्वेचा सद्यस्थितीला प्रयत्न चालू आहे. आपण पलीकडे पाहू शकता हा पौर्णिमेचा चंद्र. आपण पौर्णिमे दिवशी हा प्रवास करत आहोत, त्यामुळे आपल्याला पूर्ण चंद्र आपल्याला या रेल्वेतून दिसत आहे. हे पारेवाडीचं रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनचं नामकरण जरा वेगळं दिसत आहे. केतूर असं या पारेवाडी रेल्वे स्टेशनच्या पाटीवर नाव आहे. आता या पारेवाडीमधील लोकांनी हे नाव का बदललं याबद्दल आपण कमेंट करून आम्हाला माहिती द्या. केतूर हे नाव का करण्यात आलेलं आहे याबद्दल अजूनही काही पूर्ण माहिती अवेलेबल नाही आहे. तरी स्थानिकांनी याबद्दल जरूर कमेंट करून माहिती द्यावी. पारेवाडी येथून जे कोण हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी जरूर या नाव बदलाबद्दल माहिती द्यावी. अशा प्रकारचं हे पारेवाडीचं रेल्वे स्टेशन. मुंबई चेन्नई एक्सप्रेस आपल्याला क्रॉस करून जात आहे. दौंड इलेक्ट्रिक लोकोशेड हे नवीन तयार करण्यात आलेलं आहे. हे खूप मोठं असं दौंडचं लोकोशेड झालेलं आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनचं मेंटेनन्स केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनचं मेंटेनन्स करण्याची खूप मोठी अशी जागा या ठिकाणी आहे. त्यामुळे या भागातील सर्वात मोठं हे इलेक्ट्रिक लोको या ठिकाणी मेंटेनन्स सेंटर होणार आहे.
ही कोणार्क एक्सप्रेस आहे, जी मुंबई ते भुवनेश्वर या मार्गावर चालते. मुंबई हैदराबाद एक्सप्रेस. दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन. या ठिकाणी ही बायपास लाईन आहे, जी पुण्याहून डायरेक्ट आपल्याला अहिल्यानगरकडे मनमाडकडे घेऊन जाते. आपण आता हडपसर रेल्वे स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत. पुणे येथे लोक कशा प्रकारे राहतात आपण समोर पाहू शकता. ही एवढी मोठी बिल्डिंग आणि यामध्ये लोक कसे राहत असतील. एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये एवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था खूप अवघड परिस्थिती आहे. उंच उंच इमारती, त्यामध्ये 100 मजली इमारतीमध्ये एवढ्या प्रमाणात लोक राहतात. आपण पाहू शकता जागेची कमतरता आणि लोकांना या ठिकाणी राहण्याची आवश्यकता, या दोन्हीचीही आपल्याला या ठिकाणी सांगड दिसत आहे. हे हडपसरचं रेल्वे स्टेशन. हडपसर पुणे शहरामधील खूप महत्त्वाचं असं हे रेल्वे स्टेशन झालेलं आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या या सर्व गाड्या आता हडपसर रेल्वे स्टेशन येथून सोडण्याचं पुणे स्टेशनचं सध्या कार्य सुरू आहे. सद्यस्थितीला हडपसर काजीपेठ एक्सप्रेस, हडपसर लातूर एक्सप्रेस, हडपसर येथून अनेक दुसऱ्याही गाड्या चालतात.
या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं काम जोरात सुरू आहे, त्यामुळे हडपसर रेल्वे स्टेशनचा लूक आपल्याला वेगळा दिसत आहे। या ठिकाणी प्रवाशांसाठी अनेक सुविधांचाही खूप मोठ्या प्रमाणात विकास केला जात आहे। अशा प्रकारे आपला हा हरंगुळ ते पुणे रेल्वेचा प्रवास पूर्ण झालेला आहे। आपल्या मागे हरंगुळ पुणे एक्सप्रेस उभारलेली आहे। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा। चॅनलवर नसेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सर्वांचे मनापासून धन्यवाद। असंच प्रेम राहू द्या।